Hello everybody, I welcome you all for today's session, and in this session we will be continuing our topic, our chapter, that is in photosynthesis. And today it is a last point of the photosynthesis. Last point, that is factors affecting on the photosynthesis. Factors affecting on rate of photosynthesis. फोटोसिंथेसिसच्या रेटवरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात हा पॉइंट आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. ठीक आहे. सो देर आर व्हेरियस फॅक्टर्स. ब्लॅकमन एक सायंटिस्टचं नाव आहे, ब्लॅकमन. त्याला आपण ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर्स असं म्हणतो. ब्लॅकमन्स लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. ब्लॅकमनचं म्हणणं आहे की देर आर डिफरंट फॅक्टर विच हॅविंग ए अफेक्ट ऑन दी स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी. वेगवेगळे फॅक्टर्स आहेत जे स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीवरती अफेक्ट करतात. ठीक आहे. म्हणजे काय, इफ there is an reduction in the concentration of that specific factor which will be affect the rate of activity. काय म्हणणं आहे इथं, decrease or increase in the concentration of specific factor will affect the rate of activity. स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी हे सगळ्यांसाठी लागू होते. ऍक्टिव्हिटी कोणत्या प्रकारची असतात, इथं ऍक्टिव्हिटी फोटोसिंथेसिस आहे. ठीक आहे. परंतु इथं स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी नाही दिलेली. रेट ऑफ ऍक्टिव्हिटी कोणतीही असू शकतो. डिक्रीज ऑर इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ स्पेसिफिक फॅक्टर विल अफेक्ट द रेट ऑफ ऍक्टिव्हिटी. स्पेसिफिक फॅक्टर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस मध्ये रिक्वायर्ड कंपोनंट कोणते आहेत, तर रिक्वायर्ड कंपोनंटचा आपण विचार जर केला तर एक्सटर्नली रिक्वायर्ड कंपोनंट लाईट आहे, वॉटर आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, टेम्परेचर आहे. एक्सटर्नली रिक्वायर्ड कंपोनंट आहे. इंटरनली रिक्वायर्ड कंपोनंट कोणते आहेत, तर इंटरनली रिक्वायर्ड कंपोनंट मध्ये येतात दॅट इज अँड तुम्हाला पण आठवत असेल ते क्लोरोफिल आहे, डिफरंट एन्झाइम्स आहेत. त्यानंतर स्वतः प्लांटच्या लीफ मध्ये फोटोसिंथेसिस होतो. मग लीफच्या क्युटिकलचं थिकनेस असेल. हे इंटरनल कंपोनेंट्स आहेत विच आर इम्पॉर्टंट और विच आर युजफुल फॉर द पर्पज ऑफ फोटोसिंथेसिस, जे फोटोसिंथेसिस साठी युजफुल आहेत. मग हे जे कंपोनेंट आहेत हे वेरियस ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व आहे. सिंपली तुम्ही विचार करा की देर इज अन कार्बन डायऑक्साइड and carbon dioxide reduced to form the carbohydrate in the photosynthesis. कार्बन डायऑक्साइड काय होतो, रिड्यूस होतो इनटू द कार्बोहायड्रेट. ठीक आहे. आणि कार्बोहायड्रेट मध्ये रिड्यूस होऊन तो फोटोसिंथेसिस प्रोसेस पूर्ण करतो. म्हणजे फोटोसिंथेसिस महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आहे आणि त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड महत्त्वाचं कंपोनंट आहे. मग ब्लॅकमनचं म्हणणं काय आहे की जर तो कार्बन डायऑक्साइड कमी झाला तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होईल. जर तो कार्बन डायऑक्साइड वाढला तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढेल. समजतं मी काय म्हणतोय. दिस इज अ लॉ ऑफ लिमिटिंग फॅक्टर. एखाद्या फॅक्टरवरती काय लिमिटेशन्स येतात, एखाद्या फॅक्टरचं काय इम्पॅक्ट होतो आणि त्या ऍक्टिव्हिटीवरती काय लिमिटेशन्स येतात ते आपल्याला याच्यातून कळतं. ठीक आहे. मग या बेसिसवरती आपल्याला फोटोसिंथेसिसशी रिलेटेड काही एक्सटर्नल आणि इंटरनल फॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत जे अफेक्ट करतात फोटोसिंथेसिस वरती. मग कोणकोणते ते फॅक्टर्स आहेत त्यापैकी आपण पहिलं फॅक्टर या ठिकाणी घेऊया, दॅट इज अँड लाईट. ठीक आहे. आता तुम्हाला माहित आहे लाईटचं अफेक्ट फोटोसिंथेसिस वरती कसं आहे. म्हणजे लाईट इट इज अन एनर्जी सोर्स. इट इज अन एनर्जी सोर्स ऑफ फोटोसिंथेसिस. बरोबर. म्हणजे या ठिकाणी क्वालिटी as well as intensity
लाईटची क्वालिटी आणि लाईटची इंटेन्सिटी दोन्हीही फोटोसिंथेसिससाठी महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. जर क्वालिटी गुड असेल तर फोटोसिंथेसिस जास्त असेल, इंटेन्सिटी चांगली असेल तर फोटोसिंथेसिस काय असेल त्या ठिकाणी जास्त असेल. ठीक आहे. कशा पद्धतीने लाईट या ठिकाणी अफेक्ट करतो. सी, जर आपण विचार केला क्वालिटीचा तर व्हिजिबल स्पेक्ट्रम इज युजफुल फॉर द पर्पज ऑफ फोटोसिंथेसिस. त्यापैकी रेड लाईट काय असेल, रेट ऑफ फोटोसिंथेसिस हाय असेल. त्यानंतर नंबर लागतो ब्लूचा, त्यानंतर नंबर लागतो व्हायोलेटचा. यानुसार फोटोसिंथेसिसच्या रेटवरती अफेक्ट होतं. ठीक आहे. यावरून आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की या ठिकाणी लाईट जितकी स्प्लिट झालेली असेल किंवा डिफ्यूज झालेली असेल तितकं रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त असेल. म्हणजे ब्राईट डिफ्यूज्ड लाईट विल इन्क्रीजेस द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. ब्राईट डिफ्यूज्ड लाईट काय करतं, रेट ऑफ फोटोसिंथेसिस इन्क्रीज करतं, वाढवतं. ठीक आहे. समजतं इथपर्यंत तुम्हाला काय आहे, म्हणजे कसं अफेक्ट करतं, लाईट कसं अफेक्ट करतं. आता यामध्ये लाईट जर स्ट्रॉंग असेल म्हणजे जास्त इंटेन्सिटी खूपच जास्त वाढली, स्ट्रॉंग लाईट विल रिड्यूसेस द रेट. ते काय करतं, रेट रिड्यूस करतं किंवा कमी करतं. लो इंटेन्सिटी म्हणजे यापेक्षा कमी असेल, लो इंटेन्सिटी also reduces the rate. लो इंटेन्सिटी सुद्धा काय करतं, रेट रिड्यूस करण्याचं काम करतं. ठीक आहे. इवन अल्सो तुम्ही फॉरेस्ट कॅनोपीचा विचार करा. फॉरेस्ट कॅनोपी काय प्रकार आहे, फॉरेस्ट कॅनोपी मी तर फिगरच्या माध्यमातून सांगतो. हा असा मोठा प्लांट आहे. ठीक आहे. हा असा मोठा प्लांट आहे, हा एक मोठा प्लांट आहे. सी, हा पण एक मोठा प्लांट आहे आणि खाली छोटे छोटे प्लांट्स आहेत. छोटे छोटे प्लांट्स आहेत. हे छोटे छोटे प्लांट आहेत. लाईट जी येणार आहे, लाईट कुठे येईल, इथपर्यंत. इथून खाली लाईट येणार नाही. जर इथून खाली लाईट येत नसेल तर खाली असलेल्या प्लांटसाठी, या खाली असलेल्या प्लांटसाठी लाईट जितकी हवी तितकी भेटणार नाही. म्हणजेच खालच्या प्लांट मध्ये रेट ऑफ फोटोसिंथेसिस काय असेल, कमी असेल, लोवर असेल. याला आपण कॅनोपी म्हणतो. ती जाते कॅनोपी. मोठे प्लांट्स आले आणि मोठ्या प्लांटच्या अंडरमध्ये असलेले जे प्लांट्स आहेत त्यांचं फोटोसिंथेसिस काय होतं, कमी होतं. इन फॉरेस्ट कॅनोपी काय होईल, रेट विल बी रिड्यूस्ड. कोणते, द प्लांट्स विच आर प्रेझेंट, द प्लांट्स विच आर प्रेझेंट ऑर ग्रोइंग इन इट. कोणामध्ये मिळेल, प्लांट which growing in it. जे प्लांट यामध्ये ग्रो होतात तर त्या प्लांट साठी हे अफेक्ट या ठिकाणी होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी रेट ऑफ फोटोसिंथेसिस काय होईल, कमी होईल. दिस इज अबाउट द अफेक्ट ऑफ लाईट ऑन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणून लाईट इज अल्सो काय झालं ना, लाईट पण हा फॅक्टर झाला, लिमिटिंग फॅक्टर झाला. लाईट लिमिटिंग कसं, ऑप्टिमम नसेल तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस कमी होईल, ऑप्टिमम असेल त्यापेक्षा जास्त असेल तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस वाढेल. पण खूपच जास्त झालं म्हणजे स्ट्रॉंग झालं तर रेट ऑफ फोटोसिंथेसिस काय होईल, कमी होईल. क्लिअर, समजलं मला सगळ्यांना. सो दिस इज अबाउट दी लाईट. त्यानंतर आपण पुढचं फॅक्टर पाहूया, एक्सटर्नल फॅक्टर पैकी. that is an carbon dioxide. आता तुम्हाला माहित आहे CO2 इज अ रॉ मटेरियल, बरोबर. CO2 हा रॉ मटेरियल आहे. मग CO2 जे असते तर याचं प्रमाण इट्स क्वांटिटी
ऑन द रेट ऑफ फोटोसिंथेसिस. त्याची क्वांटिटी ही रेट ऑफ फोटोसिंथेसिस मध्ये काय करेल, अफेक्ट करेल. ध्यानात ठेवा, CO2 जो अवेलेबल आहे प्लांट साठी, सोर्स प्लांट साठी जो CO2 चा सोर्स आहे तो ऍटमॉस्फिअर आहे. काय आहे, ऍटमॉस्फिअर. आणि किती असतं, फक्त 0.3%. फक्त किती असतं, 0.3%. आणि या 0.3% मध्येच कंप्लीट फोटोसिंथेसिस होऊन जातं, जे पूर्ण युनिव्हर्स मध्ये प्रेझेंट असलेले जे काही प्लांट्स आहेत ते करतात. ठीक आहे. मग जर CO2 चं प्रमाण वाढलं, if increasing the concentration of the CO2 will increases the rate of photosynthesis. ठीक आहे. higher concentration जर जास्त झालं, म्हणजे खूपच जास्त झालं, can inhibit the rate. हे काय करू शकतं, रेट ऑफ फोटोसिंथेसिस इनहिबिट करू शकतो किंवा फोटोसिंथेसिस इनहिबिट करू शकतो, थांबवू शकतो. खूपच जास्त असेल तर, म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये असेल तर अशा प्रकारची कंडिशन त्यांच्यामध्ये फॉर्म केली जाऊ शकते किंवा त्या ठिकाणी होऊ शकते. ठीक आहे. तर या पद्धतीने कार्बन डायऑक्साइड जे आहे ते फोटोसिंथेसिस वरती अफेक्ट करतं. आता आपण पुढे जाऊया. हे क्लिअर झालं तुम्हाला? हा, यासाठी आपण असं ग्राफ जर काढला ना, ऑप्टिमम व्हॅल्यू पर्यंत असेल तर ठीक, नाहीतर काय रेट अफेक्ट केलं असेल. ठीक आहे. हे 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 आहे, दिस इज अ रेट, दिस इज ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2. ठीक आहे. या पद्धतीने आपण बाय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करू शकतो. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट, दॅट इज अन टेम्परेचर, मोस्ट इंपॉर्टंट पार्ट. ठीक आहे. मोस्ट इंपॉर्टंट पार्ट दॅट इज अन टेम्परेचर. मग टेम्परेचर या ठिकाणी कशा पद्धतीने अफेक्ट करतं. सुटेबल टेम्परेचर गरजेचं आहे रेट नॉर्मल राहण्यासाठी. फॉर नॉर्मल रेट टेम्परेचर शुड बी सुटेबल. नॉर्मल रेट साठी काय असेल, टेम्परेचर कसं लागेल, सुटेबल टेम्परेचर लागेल. पहा, increasing temperature will increases the rate, पण कधीपर्यंत, up to maximum. मग मॅक्झिमम कंडिशन प्रत्येक ऑर्गॅनिझमची, प्रत्येक प्लांटची वेगवेगळी असते. मॅक्झिमम कंडिशन प्रत्येक प्लांटची वेगवेगळी असते. मोस्ट प्लांट यांची मॅक्झिमम कंडिशन काय आहे, म्हणजे यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस जास्त कोणत्या रेंजमध्ये भेटतं, तर 25 to 30 डिग्री सेल्सिअस मध्ये. मग 30 मोस्ट प्लांट झाले, मॅक्झिमम झालं. पण एक्सेप्शन आहे. मग एक्सेप्शन कोणतं, फॉर एक्झाम्पल ऑपोन्शिया प्लांट, 0 कंडिशन मध्ये वाढणारा प्लांट आहे ऑपोन्शिया. ठीक आहे. तर हा जो ऑपोन्शिया प्लांट आहे, तर याच्यामध्ये काय होतं, याचं मॅक्झिमम रेट 55 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे 55 डिग्री सेल्सिअस पर्यंत, इथपर्यंत जरी टेम्परेचर वाढलं तरी रेट ऑफ फोटोसिंथेसिस काय होईल, वाढत जाणार आहे. पण तिथून पुढे गेलं तर काय होईल, म्हणजे मोस्ट प्लांट 30 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं, यामध्ये ऑपोन्शियामध्ये 55 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलं तर काय होईल, दी प्रोसेस विल बी डिक्रीज्ड. प्रोसेस काय होईल, डिक्रीज. आपण ही कंडिशन बघितली होती एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटीसाठी, कारण जास्त टेम्परेचर मध्ये एन्झाइम्स पण डिग्रेड होऊन जातात. हो, जास्त टेम्परेचर मध्ये काय होतं, एन्झाइम्स पण डिग्रेड होतात. आणि डार्क रिएक्शन ही कम्प्लिटली एन्झायमॅटिक रिएक्शन आहे. डार्क रिएक्शन काय आहे, कम्प्लिटली एन्झायमॅटिक रिएक्शन आहे. एन्झाइमच काम करत नाही तर फोटोसिंथेसिस कसं होऊ शकतं, हाऊ इट इज पॉसिबल, हे त्या ठिकाणी पॉसिबल नाही. समजतंय. म्हणजे मॅक्सिममच्या पुढे चालला गेला, मी याला ग्राफिकली असं रिप्रेझेंट करेन. ठीक आहे. टेम्परेचर ऑप्टिमम कंडिशन मध्ये आलं, ही तुमची ऑप्टिमम व्हॅल्यू आहे. ठीक आहे, ऑप्टिमम व्हॅल्यू. मग टेम्परेचर ऑप्टिमम पर्यंत गेलं, तिथपर्यंत रेट काय वाढत जाईल. ऑप्टिमम पेक्षा वाढलं तर रेट कमी होईल. ठीक आहे. पण आणखी त्यापेक्षा झालं तर डायरेक्ट डिक्लाइन. काय होईल, डायरेक्ट डिक्लाइन. आणि असं होत असेल तर काय म्हणतो आपण त्याला, मॅक्सिमम कंडिशन मध्ये ती प्रोसेस विल बी स्टॉप. कारण ऍट हायर टेम्परेचर
हायर टेम्परेचर काय होतं the enzymes will denature. एन्झाईम डिनेचर होईल आणि एन्झाईम डिनेचर झाले तर ऍक्टिव्हिटी काय होईल आपोआपच स्लो केली जाईल. ऍक्टिव्हिटी विल बी स्लोज डाऊन. क्लिअर. सो दिस इज अबाउट द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. ओके पुढे जाऊया आपण इफेक्ट ऑफ वॉटर रॉ मटेरियल मध्ये आहे. नेक्स्ट इज एन इफेक्ट ऑफ वॉटर. ठीक आहे. मग इफेक्ट ऑफ वॉटर काय आहे तुम्हाला माहित आहे. वॉटर इज अ रॉ मटेरियल. ठीक आहे. वॉटर काय आहे इट इज ए रॉ मटेरियल. आणखी गोष्ट काय आहे की याच्या स्प्लिटिंग शिवाय कार्बन डायऑक्साइड तुमचं रिड्यूस होऊ शकत नाही. बरोबर ना. म्हणजे H2O स्प्लिट झाला ही लाईट आहे स्प्लिट झाला ऑक्सिजन सेपरेट झालं हायड्रोजन सेपरेट झालं हायड्रोजन प्लस CO2 हा कार्बोहायड्रेट तयार करेल. ठीक आहे. आणि हा काय होईल रिलीज केला जाईल. ऑक्सिजन त्या ठिकाणी रिलीज केला जाईल. समजतं मी काय म्हणतो तुम्हाला. मग इथं यासाठी फोटोसिंथेसिस खरं तर यासाठी आहे अख्खी म्हणजे वॉटर इम्पॅक्ट करणारच आहे. मग वॉटर इन लीफ जितकं जास्त असेल तितकं रेट ऑफ फोटोसिंथेसिस काय असेल जास्त असेल. वॉटर लीफ मध्ये जितकं जास्त असेल तितकं काय असेल रेट ऑफ फोटोसिंथेसिस जास्त असेल. पण वॉटरचा इम्पॅक्ट डायरेक्ट और इनडायरेक्ट असतो. वॉटरचा इम्पॅक्ट कसा असतो वॉटरचा इम्पॅक्ट हा लिमिटिंग इफेक्ट आहे. इट इज नॉट डायरेक्ट. याचा लिमिटिंग इफेक्ट डायरेक्ट नाही बट इनडायरेक्ट. तो कसा आहे इनडायरेक्ट आहे. कारण इंटरनल मेटाबॉलिक वॉटरचाही उपयोग प्लांट करू शकतात म्हणून इनडायरेक्ट इफेक्ट आहे. पण इंटरनल मेटाबॉलिक वॉटर तयार करण्यासाठी ज्या प्रोसेसेस कराव्या लागतात त्या प्रोसेसेसच्या बेस वॉटरची गरज पडते. म्हणून इम्पॅक्ट तर आहेच. म्हणून वॉटरचा काही प्रमाणामध्ये या ठिकाणी आपल्याला इम्पॅक्ट दिसतं. दीज आर ऑल एक्सटर्नल फॅक्टर्स. हे सगळे काय झाले हे सगळे एक्सटर्नल फॅक्टर्स झाले. ज्या पद्धतीने एक्सटर्नल फॅक्टर्स रेट ऑफ फोटोसिंथेसिस साठी रेट ऑफ फोटोसिंथेसिस वरती इम्पॅक्ट करतात. सॉरी ज्या पद्धतीने एक्सटर्नल फॅक्टर्स रेट ऑफ फोटोसिंथेसिस वरती इम्पॅक्ट करतात तसंच इंटरनल फॅक्टर्स पण करतात. मग इंटरनल फॅक्टर कोणते आहेत नाव देतो त्याला एक्सप्लेनेशनची गरज नाहीये. क्लोरोफिल. ठीक आहे. जितकं प्रमाण जास्त असेल तितकं फोटोसिंथेसिस रेट जास्त असेल. त्यानंतर एन्झाइम्स इंटरनल फॅक्टर आहे. त्यानंतर थिकनेस ऑफ क्युटिकल इंटरनल फॅक्टर. क्युटिकल हा लिपचा पार्ट आहे पण इंटरनल फॅक्टर आहे. इवन ऑल्सो इंट्रासेल्युलर स्पेसेस हे सगळे इंटरनल फॅक्टर्स आहेत जे काय करतात रेट ऑफ फोटोसिंथेसिस वरती इम्पॅक्ट करतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट the factors affecting on a photosynthetic activity. ठीक आहे. आता पुढे पाहूया आपण की फोटोसिंथेसिसचं काय सिग्निफिकन्स आहे किंवा फोटोसिंथेसिसचा काय फायदा आहे. ठीक आहे. कारण फोटोसिंथेसिसचं इम्पॅक्ट बऱ्यापैकी असतं ऑर्गॅनिझम्स मध्ये. काही मध्ये डायरेक्ट इम्पॅक्ट आहे काही मध्ये काय आहे इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. म्हणजे लाईफ वरतीच डायरेक्ट और इनडायरेक्ट अफेक्ट करते. कसं पहा एक गोष्ट फर्स्ट थिंग ऑर्गॅनिक मटेरियल प्रोड्यूस्ड बाय photosynthesis
ठीक आहे. ऑर्गॅनिक मटेरियल फोटोसिंथेसिसद्वारे प्रोड्यूस केलं जातं, म्हणजे कार्बोहायड्रेट या ठिकाणी प्रोड्यूस केला जातो, दॅट इज अँड कार्बोहायड्रेट. आणि फॉर प्लांट इट इज required for chemical energy. प्लांट साठी हे गरजेचे आहे, कशासाठी? केमिकल एनर्जी साठी, म्हणजे रेस्पिरेशन साठी गरजेचं आहे. ऑदर साठी पण आहे. म्हणून इट हॅविंग डायरेक्ट इम्पॅक्ट ऑन प्लांट अँड इनडायरेक्ट इम्पॅक्ट ऑन other organisms वरती इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे. डायरेक्ट इम्पॅक्ट कोणावरती आहे? प्लांट वरती आहे. ठीक आहे. ही फर्स्ट थिंग झाली ऑर्गॅनिक मटेरियल. सेकंड थिंग, यामुळे प्रोव्हाइड फूड टू हेटेरोट्रॉप्स. प्लांट हा ऑटोट्रॉप आहे, कारण तो स्वतःचा फूड स्वतः तयार करतो. ठीक आहे. आणि तो फक्त स्वतःचा फूड स्वतः तयार करत नाही, तर तो प्रोव्हाइडही करतो अदर ऑर्गॅनिझम्स, जे हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहेत. आपण जसं भाजीपाला खातो त्याच पद्धतीने अदर ॲनिमल्स, हार्बिव्हर्स ॲनिमल्स आहेत, ते पण खातात. ठीक आहे. मग त्यांना जो फूड मटेरियल भेटणार आहे ते कोणाकडून भेटणार आहे? प्लांट्स कडून. प्लांट प्रोड्युसर झाले तर हेटेरोट्रॉप्स जे आहेत ते कन्झ्युमर्स झाले. मग हेटेरोट्रॉप्सला फूड मटेरियल प्रोव्हाइड करण्याचं काम सुद्धा कोण करतं? हा प्लांट किंवा फोटोसिंथेसिस मुळे होतो. ठीक आहे. या व्यतिरिक्त फोटोसिंथेसिसच्या वेळेस O2 रिलीज केला जातो. ठीक आहे. ऑक्सिजन रिलीज, आणि याची गरज कशाला पडते? युज्ड फॉर एरोबिक रेस्पिरेशन. कुठे गरज पडते याची गरज कुठे पडते? तर एरोबिक रेस्पिरेशन पर्पजेस साठी याची गरज पडते. ठीक आहे. जे काही O2 रिलीज केलं गेलेलं आहे तर त्या O2 ची गरज एरोबिक रेस्पिरेशन साठी पडते. पुढे नेक्स्ट, अगेन ऍटमॉस्फिअर मध्ये जितकं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त असेल, जोझेफ प्रिस्टल यांनी सांगितलं होतं, त्याच्या एक्सपेरिमेंटद्वारे त्यांनी सांगितलं होतं की फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस. त्याच्या एक्सपेरिमेंटद्वारे सांगितलं होतं की फोटोसिंथेसिस ही अशी प्रोसेस आहे की जे एअर प्युरिफाय करतं. एअर काय करतं? प्युरिफाय करतं. तुम्हाला माहित आहे, जितकं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ऍटमॉस्फिअर मध्ये जास्त असेल, तितकं ऍटमॉस्फिअर पोल्युटेड असेल. म्हणजे पोल्युशन इन्क्रीज करतं. फोटोसिंथेसिस ही अशी प्रोसेस आहे की जे काय करतं? एअर प्युरिफाय करतं. अकॉर्डिंग टू सर जोझेफ प्रिस्टल, त्याला ठेवा, तर इट प्युरिफाय दी एअर, कारण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं जातो आणि आणखी O2 आणि CO2 चं बॅलन्स केलं जातं, जे आपण रेस्पिरेशन मध्ये पाहिलेलं होतं. दीज आर ऑल सिग्निफिकन्स ऑफ द फोटोसिंथेसिस. आणि या सिग्निफिकन्स सह आपला हा फोटोसिंथेसिस चॅप्टरही पूर्ण झालेला आहे. तुम्हाला प्रोव्हाइड केलं गेलेलं जो वर्कबुक आहे त्याला सॉल्व्ह करायचे पूर्णपणे. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.